लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की नंदिनी इथे वडाची पूजा करत असते आणि झाडाला दोरा बांधत असते, धागा बांधत असते. तेव्हा खरं तर इकडनं हे सगळं काही रम्या आणि वसू पाहत असतात. तेव्हा रम्या म्हणत असते, आता काय ना धागा बांधून घ्या जीवा आणि नंदिनी, नंतर काय काय तुटतंय हे बघाच, असं म्हणून दोघी इकडे खुश होत असतात. इकडे जी काही नंदिनी असते ती वडाला फेऱ्या मारणार असते. तेव्हा खरं तर जीवा देखील तिला साथ देतो आणि तिच्यासोबत फेऱ्या मारत असतो. पण त्याने तिच्यासाठी एक छान कविता म्हणून दाखवत असतो. ती कविता अशी असते की, मी देतो गुलाब तू फुलवतेस मला, मी देतो गुलाब तू फुलवतेस मला, माझ्या साध्या कविता तुझा गाता गळा, हा पसाऱ्यावाला भोळा. असं म्हटल्यानंतर नंदिनी त्याच्याकडे पाहत असते बरं का. तेव्हा जीवा पुढे म्हणत असतो, हा पसारावाला भोळा प्रेमाने आणतो गजरा, हा पसाऱ्यावाला भोळा प्रेमाने आणतो गजरा, आणि तू तो माळल्यावर माझ्या हटत नाहीत नजरा, माझ्या नुसत्याच फेऱ्या तुझी मात्र लक्ष्मीची पावलं, माझ्या नुसत्याच फेऱ्या तुझी मात्र लक्ष्मीची पावलं, तुझ्या रूपानेच खरं तर आयुष्यात सुख पावलं. असंही ते जीवानी म्हटल्यानंतर नंदिनीसुद्धा त्याच्या या कवितेला उत्तर देते आणि ती म्हणत असते, उगाच सगळ्यांना दाखवता तुम्हाला आहे माझा धाक. त्यावर जीवा म्हणतो, आहेच तो. आता नंदिनी पुढे म्हणत असते, उगाच सगळ्यांना दाखवता तुम्हाला आहे माझा धाक, तुम्ही श्वास घेता ऐकायला येते मला हाक. त्यावर इकडनं जीवा म्हणत असतो, न बोलताही आपल्यामध्ये बरंच काही जातं होतो, न बोलताही आपल्यामध्ये बरंच काही जातं होतो. त्यावर नंदिनी म्हणत असते, खुलून येईल आता आपल्या नात्याचा ऋतू, खुलून येईल आता आपल्या नात्याचा ऋतू, असं म्हणून कवितेचा शेवट नंदिनीने केलेला असतो. त्यावर जीवा म्हणतो, सारे वा क्या बात है. आता इकडे यांची कविता तर झालेली असते. इकडे काव्या आणि पार्थ फार खुश होतात. दोघांनाही त्यांची कविता फार आवडलेली असते. त्या दोघांनाही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवलेल्या असतात. इकडे 7 फेरे तर झालेले असतात कंप्लीट. आता नंदिनी धागा बांधत असते. दोघी आता वडाची पूजा करून झाल्यानंतर आता नमस्कार करत असतात. नमस्कार वगैरे झाल्यानंतर नंदिनी जीवाकडे जाते आणि जीवाला म्हणत असते, जीवा मी तुम्हाला खरं सांगू, गेल्या जन्मात मी काहीतरी पुण्य केलं असेल तेव्हाच तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, अरे असं काय बोलतेस, असं काही नाही, मी सुद्धा गेल्या जन्मात काहीतरी पाप केलं असेल म्हणून तू माझ्या आयुष्यात आलीस. असं म्हटल्यानंतर नंदिनी जोरात जीवाला फटका देते. म्हणते, काय जीवा तुमचं. तेव्हा जीवा म्हणतो, अरे असं काही नाही, मस्करी करतोय मी सुद्धा काहीतरी पुण्य केलं असेल म्हणूनच तू माझ्या आयुष्यात आलीस. असंही ते जीवा नंदिनीला म्हणत असतो. आता नंदिनी फार खुश असते. इकडे हे सगळं काही काव्या आणि पार्थ पाहत असतात. मात्र इकडनं वसू आणि रम्यासुद्धा पाहत असतात बरं का हे सगळं काही. इकडे विजयसुद्धा जीवा नंदिनीच्या खोलीत गेलेला असतो. खोलीत गेल्याबरोबर तो कपाटाकडे पाहत असतो, कारण की कपाटातूनच त्याला ती फाईल मिळणार असते जी तो फाईल शोधण्यासाठी आलेला असतो. इकडे खाली हे सगळं काही पाहून काव्या पार्थला म्हणत असते, बघा बघा, जीवानी माझ्या बहिणीसाठी नंदिनी ताईसाठी आखी एक कविता केली. तुम्ही काय करणार आहात, मागच्या वर्षीसारखं वडाचं महत्त्व समजावून सांगू नका, कारण की ते मला मागच्या वर्षीच कळलं. यावर्षी काहीतरी स्पेशल माझ्यासाठी करा. असंही ते काव्याने म्हटल्यानंतर, असं म्हणताय का, स्पेशल करायचं आहे का, बरं ठीक आहे, आता माझ्या मांजरीनी म्हटल्यानंतर मला करावंच लागेल ना, थांबा मी आलोच, असं म्हणून निघायला लागलेला असतो. काव्या म्हणत असते, काय करणार आहात तुम्ही, अहो थांबा हो मी आलोच, असं म्हणून पार्थ निघून जातो. हे सगळं काही इकडनं वसू आणि रम्या आणखीही पाहत असतात. आता काव्या नंदिनीकडे जाते आणि म्हणत असते, देशमुखांचं काय चाललंय कळतच नाही. आता इकडे हे सगळं काही ह्या दोघी पाहत असतात. इकडनं जो काही विजय असतो तो सुद्धा यांच्या रूमकडे गेलेला असतो. कपाटाच्या दिशेने जातो. कपाट उघडणारच असतो तितक्यात जीवाचा फोन वाजतो. त्यामुळे इथे जो काही विजय असतो तो जीवाचा फोन घेण्यासाठी जातो. आता त्याला टेन्शन आलेलं असतं. खालीसुद्धा आवाज गेला असेल असं त्याला वाटत असतं आणि खालीसुद्धा आवाज गेलेलाच असतो. नंदिनी म्हणत असते, जीवा हा तुमच्या फोनची रिंग आहे ना, तुमचाच फोन वाजतोय ना, जा बरं बघा. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, असं म्हणून तो निघणारच. इकडे विजयला आता काय करावं कळत नसतं. तो खाली डोकावून पाहतो तर काय, जीवा रूमकडे जाण्यासाठी वरती निघालेला असतो. आता विजय विचार करतो, आता काय करू, हा जीवा फोन घेण्यासाठी वरती येईल, आता काय करायचं, असं म्हणून त्याला टेन्शन आलेलं असतं. जीवासुद्धा इकडे वरती येण्यासाठी निघालेला असतो. मात्र जीवाला सुद्धा पार्थचं सगळं काही ते काय करतो हे पाहायचंच असतं. इकडनं तितक्यातच पार्थ आलेला असतो. पार्थ आल्याबरोबर इकडे जीवाला नेमकं काय करू, आता वर जाऊ का खाली जाऊ, असं म्हणून तो विचार करत असतो. पण परत विचार करतो, जाऊ दे, फोन नंतर घेईल, असं म्हणून परत रिटर्न निघतो. आता हे सगळं काही विजयनी पाहिल्यानंतर विजयला फार बरं वाटतं की जीवा वापस निघलेला आहे. तो लगेच पडदेशीर मोबाईल हातात घेतो आणि मोबाईल सायलेंट करतो आणि म्हणत असतो, आता माझं पडदेशीर काम करतो, नाहीतर हा जीवा वरती यायचा. असंही ते विजय स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो. आता इकडे जो काही पार्थ आलेला असतो त्यामुळे जीवासुद्धा खाली येतो. तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख हे काय घेऊन आलात तुम्ही, काय करणार आहात. त्यावर पार्थ म्हणत असतो, तुमच्या 7 फेऱ्या होऊस तर मी तुमचं केच काढणार आहे. काव्याला हे ऐकल्यानंतर धक्का बसतो. काव्या म्हणते, काय,
अहो तुम्ही आर्टिस्ट आहात, एखादे स्केच आर्टिस्ट नाही की माझं चित्र काढणार, आणि तेही माझ्या 7 फेऱ्या होऊस तर. काही काय बोलताय देशमुख तुम्ही. त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या मॅडम तुम्ही आणखी मला ओळखलं नाही बरं का, मी काय आहे तर. तुम्ही बघाच आता मी तुमचं कसं स्केच काढून दाखवतो. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते, अहो काय करताय, असं नाही होणार. होणार, तुम्ही कशाला काळजी करता, तुम्ही तुमची काळजी करा, तुमच्या पूजेला लागा, मी तुमचं स्केच काढतो का नाही हे बघाच. असं इथे पार्थ म्हणत असतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, काय बडे भैया, खरंच ऑल द बेस्ट. असं म्हणून जीवा नंदिनी दोघांनी ऑल द बेस्ट केलेलं असतं. आता पार्थ इकडे तयारीला लागलेला असतो आणि काव्यासुद्धा तिच्या पूजेच्या तयारीला लागलेली असते. इकडे विजय वरती गेलेला असतो तर कपाट खोलतो. आता कपाट खोलून पाहतो तर काय, ते लॉक असतं. त्याला टेन्शन आलेलं असतं की आता याची चावी कुठे असेल, असा विचार करून तो चावी शोधायला सुरुवात करतो. पूर्ण घरभर आता चावी शोधत असतो. इकडे वसू आणि रम्या हे सगळं काही पाहत असतात, पण वसूला इथे टेन्शन आलेलं असतं. वसू म्हणत असते, विजयराव गेलेत खरं नंदिनी आणि जीवाच्या रूममध्ये, पण उगच धडपडून पडले बिडले आणि तंगडं बिडलं मोडलं तर. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, अगं असं काय करतेस, काहीतरी करेल मॅनेज, तू नको टेन्शन घेऊ, तू समोर बघ ना सगळं काय चाललंय, त्याची मज्जा घे ना. असं म्हटल्यानंतर वसू म्हणते, होते पण खरंच आहे. इकडे आता पार्थ रेडी असतो केच काढण्यासाठी. काव्या म्हणत असते, आपलं काय ठरलंय देशमुख, आता अजिबात तुम्ही केच काढायचं नाही माझा, जेव्हा मी फेरे मारायला सुरुवात करेल तेव्हाच काढायचं. असं म्हणून आता काव्या पूजा करायला इथे सुरुवात करत असते. मागं छान बॅकग्राऊंडला लग्नानंतर होईलच प्रेम हे गाणं लागलेलं असतं. आता काव्याची इकडे पूजा सुरू असते. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही विजय असतो तो चावी शोधत असतो. त्याला चावी काही सापडत नसते. सर्व त्याने ड्रॉवर एक एक करून शोधलेले असतात. उशाखाली म्हणू नका, सगळे बुक्स हे सगळ्या ठिकाणी त्यांनी ते चावी बघण्याचा प्रयत्न केलेला असतो, मात्र त्याला चावी काय मिळत नाही. परत विचार करत असतो, जीवाने कपडे बदललेत म्हणजे त्या कपड्यातच असेल चावी, लॉन्ड्री बॅग शोधायला हवी. असं म्हणून त्या लॉन्ड्री बॅगकडे जातो आणि त्यातले सगळे कपडे शोधत असतो आणि अक्षरशः सगळे कपडे त्यांनी खाली टाकलेले असतात. आता सगळे कपडे काढून सुद्धा त्याला चावी काय मिळालेली नसते, मात्र त्याला मिळालेलं असतं ते म्हणजे ते खोटं पोट. आता ते पाहून इकडे विजय तर चक्क झालेला असतो. त्याला कळत नसतं की हा प्रकार काय आहे. इकडे दुसऱ्या बाजूला काव्याची पूजा सुरू असते. नंदिनी ताट घेऊन उभा असते आणि काव्याला मदत करत असते एक एक वस्तू देण्यासाठी. आता इकडे पारसुद्धा रेडी असतो केच काढण्यासाठी. जीवासुद्धा हे सगळं काही पाहत असतो. आता काव्याची एक एक करून सगळी पूजा करणं झालेली असते. ओटी वगैरे भरून सगळं काही झालेलं असतं. आता वेळ असते ती म्हणजे धागा बांधायची आणि 7 फेरे घेण्याची. आता धागा बांधच असते. त्याच वेळी खरं तर जीवानंदिनीच्या रूममधला सीन दाखवलेला आहे. आता विजय पुढं एवढं मोठं पोट आल्यानंतर विजयच्या डोक्यात बल्ब तर पेटणारच. हे सगळं काही सांगण्यासाठी विजयनी परदेशी रम्याला कॉल केलेला असतो. आता विजयचा कॉल आल्यामुळे ह्या दोघीही आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यानंतर लगेच रम्या म्हणत असते, काय झालं, मिळाली का फाईल ती. त्यावर विजय म्हणतो, नाही फाईल नाही मिळाली, ती कपाटात, हे बरं झालं. त्यावर रम्या म्हणते, ह्यात काय बरं झालं, अरे ती फाईल किती महत्त्वाची हे तुला चांगलंच माहिती आहे ना. त्यावर विजय म्हणत असतो, बरंच झालं, कारण त्या फाईलपेक्षा मोठी गोष्ट मला सापडली, माझ्या हातात जॅकपॉट लागलाय. काय लागला हे तरी सांग ना आधी. त्यावर विजय म्हणत असतो, अरे तुझे जे जीवानंदिनी जे साळसूतवणी फिरतात का घरात, ते खरं तरी ते लपंडाव खेळतात. रम्या म्हणत असे, लपंडाव खेळतात हे आपल्याला माहितीच ना, पण तुला काय सापडलं हे सांग. त्यावर विजय म्हणत असतो, मला त्यांच्या रूममध्ये खोटं पोट सापडले. हे ऐकल्यानंतर आता रम्या आणि वसूला तर धक्काच बसलेला असतो. त्यावर रम्या म्हणत असते, काय खोटं पोट नंदिनीच्या रूममध्ये, कळतंय काय तुला हे सगळं काय. त्यावर वसू म्हणत असते, अगं म्हणजे ती नंदिनी खोटं पोट लावून फिरते. असं म्हटल्यानंतर आता इकडनं जी काही रम्या असते ती विजयचं कौतुक करत असते. ती म्हणत असते, विजय खरंच तू खूप मोठं माझं आज काम केलंस, खरंच हे तर खूप मोठं कांड आहे, पण हे सगळं काही आपण वाजत गाजत सगळ्यांसमोर आणायचं. ही सत्यवानाची जी नंदिनी ना घरच्यांसमोर सण साजरी करते, आता आपण यांचं सत्य आपण साजरी करायचं. असं म्हणून आता विजयला एक प्लॅन सांगितलेला असतो आणि सगळा प्लॅन विजयने ऐकलेला असतो. आता यांचा काय प्लॅन आहे हे तर आपल्याला थोड्याच वेळात पुढे कळणारच आहे. इकडे बाहेर पूजा सुरू असते. आता काव्याची सगळी पूजा करून झालेली असते. आता धागा बांधून झाल्यानंतर आता ती फेऱ्या मारणार असते. त्याच वेळी खरं इकडनं पारसुद्धा केच काढत असतं, म्हणजे दोघांचं एक एक काम सुरू असतं. इकडे पार्थ केच काढत असतो आणि इकडे काव्या फेऱ्या मारत असते. फेऱ्या मारताना खरं तर काव्याला गेल्या वर्षी जी काही वटपौर्णिमा
साजरी केली होती आणि पार्थ तिच्यासोबत होता आणि पार्थने जे काही ते वटपौर्णिमाचं महत्त्व सांगितलं होतं ह्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात आणि ह्या सर्व गोष्टी आठवून तिला आनंद होत असतो. समोर पार्थ केच काढत असतो. हे सगळं काही पाहून तिला फार बरं वाटत असतं. तेव्हाच खरं तर इथे तिला जाणवतं की पार्थ तिच्यासोबत फेरे मारत आहे, म्हणजेच तिला पकडून प्रत्येक फेरा तिच्यासोबत मारत आहे असं जाणवतं. तिला पार्थ शेजारी दिसत असतो. समोर पाहते तर काय पार्थ असतोच, पण मात्र हा सगळा काही तिला भास होत असतो. पण मात्र हे सगळं काही तिला तेवढंच बरं वाटत असतं. आता बराच वेळ तो फेऱ्या मारत आहे असंही ते दाखवण्यात आलेलं आहे. इकडे जीवानंदिनीची मस्ती सुरू असते. जीवा हळूच तिच्या गालावर जाऊन किस करतो आणि तिला सुद्धा म्हणत असतो की तू कर की, असं म्हणून लाजत खाजत आता नंदिनीने सुद्धा तिच्या गालावर किस केलेली असते. आता हे सगळं काही यांचं इकडे सुरू असतं. इकडे काव्य फेऱ्या मारत असते. पार्थसुद्धा ते केच काढत असतो. आता काव्याच्या फेऱ्या वगैरे झाल्यानंतर काव्या वडाच्या झाडाची पूजा वगैरे झाल्यानंतर आता नमस्कार करत असते. नमस्कार केल्यानंतर आता इकडनं जो काही जीवा असतो तो पार्थला म्हणत असतो, काय बडे भैया झालं का केच काढून? तेव्हा पार्थ त्याच्याकडे पाहत असतो. आता त्याचा चेहरा पाहून इकडनं काव्या म्हणत असते, पार्थ काही हरकत नाही, नसेल झालं तर काही नाही, मी तुम्हाला अजिबातच काही म्हणणार नाही. असंही 7 फेरे होस तर कसं केच काढणार होतं असंही ते पार्थच्या तोंडाकडे बघून वाटत असतं, कारण की पार्थने चेहराच असा केलेला असतो. काव्याला वाटत असतं की केच पूर्ण झालं नसावं. तेव्हा काव्या म्हणत असते, पार्थ तुम्हाला एक सांगू का, जेव्हा तुम्ही माझ्यासोबत फेरे मारत नव्हता, समोर होता, तरीसुद्धा मला असा भास होत होता की तुम्ही माझ्यासोबत फेरे मारताय. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो, आपल्या दोघांना सेमच भास होतात म्हणजे काय, असं काव्याने म्हटल्याबरोबर ते चित्र आता पार्थ दाखवतो. ते चित्र काव्या आणि पार्थचं असतं. ते चित्र पाहिल्यानंतर आता काव्या फार खुश होते. अक्षरशः धावतच जाऊन पार्थला मिठी मारते. पार्थ म्हणत असतो, पडलो असतो की मी? काव्या म्हणत असते, हे सगळं कसं जमतो तुम्हाला पार्थ? तेव्हा पार्थ म्हणत असतो, मी केच आर्टिस्ट नाही ना, म्हणून जमतंय मला हे, असं मुद्दाम म्हणत असतो. आता काव्या ते पार्थच्या हातातली पेन्सिल घेते आणि त्या केचच्या खाली लिहित असते. आता काव्याने लिहिलेलं असतं की आयुष्यभरासाठी बुकिंग केलेलं आहे आणि खाली साईन केलेली असते काव्या पार्थ देशमुख. आता हे सगळं काही पाहून काव्या आणि त्याचबरोबर नंदिनीला सुद्धा फार बरं वाटतं. आता काव्या जाऊन पार्थला मिठी मारत असते. इकडनं विक्रम आणि त्याचबरोबर मिथुन काका आलेले असतात. विक्रम म्हणत असतात की काय रे मिथुन, आपण जरा चुकीच्या वेळेत आलोत का? त्यावर जे काही मिथुन काका असतात ते म्हणत असतात, नाही हो काही नाही, देवाला सगळं माप असतं. पण एक सांगू का तुम्हाला, तुमची मुलं दोन्ही फार गुणी आहेत. बघा ना, म्हणजे बायकांना ऊन लागू नये म्हणून डायरेक्ट त्यांनी झाड घरी आणलं, त्यांची किती काळजी घेतात. असं म्हटल्यानंतर त्यावर विक्रम म्हणत असतात, हो मग माझी पोरं तर हुशार आहेतच, पण माझ्या सुना पण किती गोड दिसतात बघा. असं म्हटल्यानंतर मिथुन म्हणत असतात, हो मग मस्त, दोन्ही सुना फार गोड दिसतात. त्यावर नंदिनी म्हणत असते, आणि याच गोड सुनेचं चित्र तुमच्या गोड मुलाने काढले बरं का बघा. असं म्हटल्यानंतर आता विक्रम ते जवळ जाऊन चित्र पाहत असतात आणि विक्रम आणि मिथुन दोघेही त्या चित्राचं फार कौतुक करत असतात. तेव्हा काव्या म्हणत असते, एवढंच नाही बाबा, तुमच्या या मुलाने जीवाने नंदिनीताईसाठी मोठी अशी कविता केली. तेव्हा विक्रम म्हणत असतात, हो जीवासुद्धा भारीच आहे, त्याला कविता चांगलीच जमते, हे मला चांगलंच माहिती आहे का. तेव्हा मिथुन काका म्हणत असतात, खरंच दादा तुमची दोन्ही मुलं फार गुणी आहेत बरं का. असं म्हटल्याच बरोबर इकडनं रम्या आणि वसूची एंट्री झालेली असते. लगेच रम्या म्हणत असते, आणि सुना? असं म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच नजरा त्या दोघीकडे जात असतात. आता रम्याने असं म्हटल्यानंतर आता नंदिनी आणि जीवाला आणि त्याचबरोबर सगळ्यांना जरा टेन्शन येतं. इकडे दोघीही आता समोर येतात. समोर आल्यानंतर इकडनं रम्या म्हणत असते, आता तुमच्या सुना कशा आहेत, खास करून धाकटी सून आदर्श नंदिनी, ती कळेलच सगळ्यांना, असंही ते रम्या म्हणत असते. त्यावर इकडनं जे काही विक्रम असतात ते म्हणत असतात, काय कळेल म्हणजे काय बोलतेस तू, आणि आता काय तुमच्या दोघींचा नवीन प्लॅन, दोघी मिळून काय ठरवलंय, असंही ते विक्रमने म्हटलेलं असतं. त्यावर इकडनं जी काही रम्या असते ती म्हणत असते, फार काही नाही मामा, फक्त जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यातला लपंडा उघडीस आणायचा आहे. असं म्हटल्याबरोबर जीवा आणि नंदिनीला धक्का बसलेला असतो, कारण की त्यांच्याच आयुष्यात एवढा मोठा लपंडाव सुरू आहे, ते रम्याला कळलं काय असं दोघांनाही वाटत असतं. दोघीही फार घाबरलेले असतात. तेव्हा खरं तर इकडनं जी काही रम्या असते ती विजयला आवाज देते आणि विजयी ते नंदिनी आणि जीवाच्या रूममधून बाहेर निघालेला असतो. त्याच्या हातात ते खोटं पोट असतो, तो मागे लपवत समोर आलेला असतो. आता त्यांच्या रूममधून आलाय म्हटल्यानंतर जीवा नंदिनीला धक्का बसलेला. आता हा सीन त्यांनी बराच वेळ रंगवलेला आहे. वर्ण विजय येत असतो, सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात. जीवा नंदिनीचं टेन्शन, ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहे. विजय समोर येतो, समोर येऊन ते सगळ्यांना पोट दाखवत असतो. आता ते पोट पाहिल्यानंतर आता घरच्यांना सगळ्यांना कळत नसते की नेमकं हे काय आहे, पण मात्र जीवा नंदिनीला हे चांगलंच माहीत असतं हे काय आहे.
त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्यांना कळलेलं असतं की आता आमचं सत्य, आमचा लपंडाव सगळं काही बाहेर आलेला आहे. त्यांना कळत नसतं नेमकं काय करावं. आता काव्याला प्रश्न पडलेला असतो. काव्या म्हणत असते, रम्या हे काय आहे सगळं? त्यावर इकडनं रम्या म्हणत असते, हे सगळं काही तू तुझ्या बहिणीलाच विचार ना. असं म्हणून ते पोट हातात घेते आणि पोट हातात घेऊन नंदिनीला विचारत असते, काय नंदिनी, म्हणजे तू प्रेग्नेंट आहेस तर हे पोट तुझ्या रूममध्ये काय करतंय? असंही ते रम्याने प्रश्न विचारलेला असतो. या प्रश्नाचं उत्तर आता नंदिनी नेमकं काय देते हे पाहण्यासारखंच आहे. इकडे काव्याला हे ऐकून धक्का बसलेला असतो आणि घरच्यांना कळत नसतं नेमकं हे चाललंय काय. आता जीवा नंदिनीच्या हातात हात देत असतो आणि म्हणत असतो, मी तुझ्यासोबत आहे, तू काळजी करू नको, असं म्हणून धीर देत असतो. आणि आजचा एपिसोड इथेच संपलेला आहे. पुढील भागात आपण पाहत असतो की आता काहीतरी कारण सांगून जीवाचं हे पोट आहे असं समोर आलेलं आहे. पण मात्र रम्याला अजिबातच यावर विश्वास नसतो. रम्या म्हणत असते, हे जर जीवाचं पोट असेल तर मला एकदा नंदिनीच्या पोटावर हात लावून पाहायचं आहे. असं म्हटल्यानंतर जीवा नंदिनीला दोघांनाही टेन्शन आलेलं असतं. जी काही रम्या असते ती हळूहळू समोर येत असते. तसं तसं इथे नंदिनीला फार टेन्शन येत असतं. रम्या जवळ आलेली असते आणि तिच्या पोटावर हात लावणारच असते. तेव्हाच हा एपिसोड इथे संपलेला आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.